वर्षाला त्याच्या आत आहे गरजूला द्यायचं, गरीबाला द्यायचं, ज्याला खरोखरीच गरज आहे त्याला द्यायचंय. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळं हे मध्ये मध्ये म्हणतात ना, काही काही आमचे विरोधक फार आमच्यावर प्रेम उतू चाललंय त्यांचं, हे आता बंद करणार, हे आता असं करणार, का पैसे देत नाही, कधी पैसे देणार आहे, देणार आहे, काळजी करू नका. त्यांच्या अकाउंटला पैसे देणारे. पहिला तर योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली, काय दिले तर 1,500 रुपये. 1,500 काय होतंय, 1,500 काय होतंय ते कळलं सगळ्याला. चांगल्या योजना आल्यानंतर समाज कसा उभा राहतो ते चांगलं कळलंय. कधी देशाच्या राज्याच्या इतिहासात 237 जागा नव्हत्या कधीच. चव्हाण साहेबांच्या काळात नाही, वसंतदादाच्या नाही, पवार साहेबांच्या काळात नाही, मनोहर जोशींच्या काळात नाही झालो. आणि तिथनं मग तिथं चेअरमन झालो, तिथून बँकेला प्रतिनिधी गेलो आणि रमेश आप्पा घोलप साहेब यांच्या आग्रहाखातर मी बारामतीतनं बँकेला उभा राहिलो आणि 1991ला तिथं निवडून आलो. तेव्हापासून तुम्ही जनतेने मला सतत पाठबळ दिलं, मला आशीर्वाद दिले, मला अतिशय मनापासून साथ दिली आणि ह्या सगळ्याच्या जोरावर मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो. मधल्या काळामध्ये वेळ देता आली नाही उद्घाटनाला, कारण आचारसंहिता चालू होती. संपूर्ण राज्यात निवडणुकीचा धामधूम चाललेली होती. लोकसभेचा निकाल एका वेगळ्या प्रकारे लागलेला होता. त्यामुळे आम्ही पण सगळेजण थोडंसं काळजीत होतो. मी पण विचार करत होतो की बाबा एवढा मोठा फटका बसलेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे. आणि त्याच्यातून अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या डोक्यामध्ये बरेच वर्ष घोळत होतं, कारण मी 10 वर्ष ऊर्जा खात्याचा मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि आपण काहीतरी करून वीज वापरणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करावी असं माझ्या मनामध्ये आलं. हे 70 आहे काय 10 आहे? 70 आहे. म्हणजे फक्त ह्या तालुक्याकरता. त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी होत्या आणि काय करायचं मग 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर याला वीज माफी देण्याचा निर्णय घेतला. मागे 2003 साली घेतला होता, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा. आणि तो घेत असताना आम्ही पण सरकारमध्ये होतो, परंतु आम्ही तसं ज्युनियर होतो. बाकीची मान्यवर तिथं सिनियर म्हणून पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये मधुकरराव पिचड, हे असे सगळे मान्यवर तिथं सिनियर नेते म्हणून काम करायचे आणि काँग्रेसचे इतर नेते मंडळी काम करायचे. निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर पहिलं बिल आम्ही 0चं दिलं, पण निवडणुका झाल्यानंतर पुन्हा बिल द्यायला सुरुवात केली. मी म्हणलं लोक तर जोड्यानेच मारतील. ते म्हणले नाही ते आपल्याला आता परवडत नाही, म्हणले देऊन टाकायचं बिल. आणि बिलाला पुन्हा सुरुवात झाली. आज मात्र मी कुठल्याही परिस्थितीमध्ये लेक लाडकी म्हणजे लाडकी बहीण योजना, ज्याच्यामुळं मी म्हणणारे घरी बसवण्याचं काम झालं, त्या योजनेनी एवढा आम्हाला मायमाऊलींनी साथ दिली, बहिणींनी साथ दिली की राज्याच्या इतिहासात राज्याची निर्मिती झाल्यानंतर एखाद्या युतीला किंवा एखाद्या पक्षाला एकत्र येणाऱ्यांना इतकं मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या नव्हत्या. इतक्या जागा मिळाल्या. आम्ही 288 पैकी 237 लोक निवडून आलोय. कशाला म्हणतात 237? त्याच्यामुळे मी कधीतरी म्हटलं की आता व्यवस्थित कारभार होईल. अधिकाऱ्यांनाही कळलं की आता ही 5 वर्ष हलत नाही. जे इकडं तिकडं घडी तिकडं करणाऱ्यांनाही कळलं आता ही 5 वर्ष हलत नाही. त्याच्यामुळं आम्हाला आता स्थिर सरकार करायचंय, चांगलं काम करायचंय. देवेंद्रजी कामाला लागलेले आहेत, मी कामाला लागलेलो आहे. मी कामाला लागतो म्हणजे मी सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागतो. मला आवड आहे. मला आळस प्रकार माझ्या शब्दकोशामध्ये नाहीये. आणि जनतेची कामं करायची, जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडवायचे. आता तुम्ही बसलाय,
हा इथला रस्ता देखील 4 लेन आपण मंजूर केलेला आहे आणि तो रस्ता बोरावके नगर दौंड कुरकुम रस्ता म्हणजे दौंड कुरकुम रस्ता बोरावके नगर ते लिंगाळी ते खोरवडी हा दौंडला बायपास रस्ता जो आहे तिथपर्यंत रस्ता 4 लेन होणार आहे. तिथनं तर पुढे 4 लेन आहे. मित्रांनो, तुम्ही पण बघताय अनेक ठिकाणी खूप जण म्हणतात आम्हाला बारामती सारखं करायचं आहे, पण मी बऱ्याचदा सांगतो नुसतं भाषण करून चालत नाही, बारामती सारखं होत नाही. आता हा 4 लेन होत असताना लिंगाळी गावामध्ये कॉन्क्रीटचा रस्ता 4 लेन होऊच शकत नाही. मी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना सांगितलं बाबा पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवा, असं करू नका. ते म्हणलं नाही दादा हे होऊच शकत नाही. मग शेवटी नाईलाजास्तव लिंगाळी गावामध्ये आम्हाला कॉन्क्रीटचा 10 मीटर जाग्याअभावी 10 मीटर नाही तर जागा मिळाली असती तर मी तर 15 मीटर केला असता. म्हणजे 7.5 मीटर जायला 7.5 मीटर यायला आणि 7.5 मीटरला 1.5 मीटरची साईड पट्टी, तिकडं 1.5 मीटरची साईड पट्टी, म्हणजे 7.5 आणि 7.5 15 15 1.5 16 17 18 अशा पद्धतीनं हे आपण करणार होतो. मध्ये डिवायडर. बरं तुम्ही बघताय त्या आपल्या खोरवडी पासून तो चौक आहे तिथून कारखाना संपेपर्यंत झाडं कशी लागली. त्याच्या आधी कधी झाडं अशी कुठं बघितली. आता इथं दौंड शहरातले रथी महारथी बसलेले, काही इथं बसलेत काही दौंड मध्ये बसले. मला एक म्हणायचं की अजित पवार लक्ष घालतो त्यावेळेस होऊ शकतं, शहरातले कार्यकर्ते का लक्ष घालत नाही. तुम्हाला राजकारण करायचं ना. मला एका आता सहकारी मित्रांनी पत्र दिलं की दादा तुम्ही दौंड शहराच्या विकासाचे दौंड शहर दत्तक घेण्याबाबत जावेद अब्दुल सत्तार सय्यद रिक्षा चालक सामाजिक कार्यकर्ता यांनी ते पत्रक दिलं. ह्याच्यामध्ये मी लक्ष घातलं तर मी अतिक्रमण काढणार, मी लक्ष घातलं तर मी रस्ते रुंद करणार, मी लक्ष घातलं तर गरीब लोकांना घरं नसतील त्यांना इकॉनॉमी विकसित म्हणजे त्याला EWS म्हणतात त्यांच्याकरता घर बांधणीचा कार्यक्रम पंतप्रधानांनी 3 कोटी घरांचा दिलेला आहे देशात. त्या 3 कोटीपैकी 35 लाख घरं आपण आपल्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातनं चांगली घरं बांधण्याचं आपला सगळ्यांचा उद्देश आहे. पण किंवा आता मला काही सहकारी मित्र सांगत होते, इंद्रजित गाडीतनं येत असताना सांगत होता की दादा आम्ही जगदाळे परिवारांनी किती एकर जमीन रे विरधवन त्या विद्या प्रतिष्ठानला 7 एकर जमीन त्यांनी त्या पलीकडचा रोड आहे त्या ठिकाणी मला दिली. मध्ये टीम पण पाठवलेली होती. मी आता ह्या टर्मला त्या 7 एकरात अतिशय सुंदर अशा प्रकारची CBSE स्कूल दौंडच्या मुला मुलींच्या करता CBSE स्कूल, कारण मला कारण सांगायला काहीच ठेवलेलं नाहीये किंवा हे तुम्ही नाही केलं म्हणून मी तुम्हाला आता मदत करू शकत नाही, काही कारणच नाहीये. तिथं स्कूल करणारे सुंदरपैकी ग्राउंड करतो, तिथं एक चांगल्या प्रकारे आता ITIचे कोर्सेस ते एक चांगली इमारत बांधतो. आता सोलर पॅनल आहेत ते सगळीकडे बसायला लागलेले आहेत. इथून पुढे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना सोलर पॅनलवरनच वीज मिळणार आहे. हळूहळू तुम्हाला दिवसा वीज देण्याचं देवेंद्र फडणवीस मी एकनाथ शिंदे ठरवलेलं आहे. त्या पद्धतीनं आमची वाटचाल चाललेली आहे आणि त्याच्यातून अनेक प्लांट आम्ही उभे करतोय. ती वीज आम्हाला 2 रुपये 70 पैसे ते 3 रुपये अशी पडतीये. ऍव्हरेज ती वीज आम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळतीये. केंद्र सरकारचे पण पंतप्रधानांचं गृहमंत्र्यांचं अनेक कामामध्ये आम्हाला सहकार्य मिळत आहे. अशा या सगळ्या गोष्टीचा उपयोग शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कसा करता येईल हा आमचा प्रयत्न चाललाय. परंतु मला कधी कधी एका गोष्टीचं वाईट वाटतं. मी ज्यावेळेस दौंड पासून इकडनं असा माझ्या सिद्धटेक पर्यंत 4 लेन मला करायचा होता, परंतु 4 लेनला मला जागा मिळेना. मग 10 मीटरचा रस्ता मी करायचं ठरवलं कॉन्क्रीटचा. तो पुढं तसाच कर्जत पर्यंत आता काम चाललेलं आहे. त्यात आपला तिथपर्यंत पोहोचला
तिथून कर्जत पुढं असाच तो आपण करतोय, ते काम जोरात चाललेलं आहे. तो 10 मीटरचाच आता आपल्याला करावा लागतोय. पण इतका फेसोफेस 10 मीटरचा झालाय, इकडचा शेतकरी सैलपट्टी टाकायला पण जागा दिला आणि हाही शेतकरी दिला. वास्तविक त्या रस्त्यांमुळं तुमच्या जमिनीची किंमत आता इथंच 4 लेन झाल्यावर ह्या दोन्ही बाजूच्या शेतीची किंमत एवढी वाढणार आहे की तो शेतकरी विचारच करू शकत नाही, एवढी किंमत वाढणार आहे. त्याच्यामुळे जास्त जागा लागते त्यावेळेस आम्ही जमीन घेऊ ना. तुम्हाला आठवत असेल आपला कुरकुम म्हणजे असाच येतो नगरवरून दौंड, दौंडवरून